गेलाय म्हणतात. नुराबाई शेख या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी स्वागत. चला 12th मॅन VIP डायस वर मी विनंती करीन नुराबाई आपण येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे. जय श्रीराम आणि रुद्र रायडर्स टीम 12th मॅन वैभव कॉंग्रॅच्युलेशन. विचा हा अप्रतिम देदीप्यमान सोहळा आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये लिटिल चॅम्प म्हणून ज्यांची ओळख, जयचंद्रचा आवाज, अर्थातच तुषार सोनूने पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते हेमंत लाखात आणि एका साईडला आपण पाहिलं तर वैभव सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार काय म्हणशील, ज्या पद्धतीने तू इथे पावलं टाकलीस सकाळच्या सत्रामध्ये, तर कसं फील करतो या सीझन 6 मध्ये KPLच्या? खूप चांगलं आयोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, जितकं बोलावं तितकं कमीच. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, त्यानंतर जर आपण पाहिलं तर महिलांसाठी देखील जर पाहिले तर स्टँड उभारण्यात आलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी देखील भरपूर असे स्टँड्स उभारण्यात आलेत. आणि खरं तर जर पाहिले तर पालघर जिल्ह्यातील एक नामांकित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत KPL कॉमन प्रीमियर लीग. लो फुल टॉस बॉल, चिप शॉट खेळलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना वन बाउन्सने बॉल क्लिअर होतोय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन. थँक्यू रिझे. खूप चांगला इथे फटका पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफटकाला वेग मिळालाय. धावसंख्येच्या फटकावरती 5 षटक क्रमांक पहिले हेमंत यांना आपण बघतायत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती येईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 6च्या घरामध्ये षटक क्रमांक पहिल्यातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकात आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय हेमंत या गोलंदाजाचा. 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा. एक चौकार तर डेफिनेटली निलेशच्या बॅटमधून आला. ऑन साईडला थोडीशी स्लिप होत आहेत हेमंत लाखात, थोडीशी काळजी घ्या आपण. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. अशा प्रकारचे जर आपण पाहिलं इंजुरीने त्रस्त होत असतात, परंतु हेमंत लाखा सुरक्षित आहेत. 1 रन मेल. सुरुवात तर संतगतीने म्हणण्यापेक्षा यावेळेला परफेक्ट सुरुवात झालेली आहे. कारण जेव्हा तुम्ही अप्रोच इंटेंट तुमचा काय म्हणतो याकडे फार महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही काही नॅचरल फलंदाज असे असतात की षटकार चौकाराने सुरुवात करतात. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. परंतु हेमंत लाखाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करेल. एक चौकारा व्यतिरिक्त त्याने सिंगलला जास्तीत जास्त अडखळत खेळण्यासाठी भाग पाडले गेले. चांगला बॉल होता. यावेळेला ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. फुलर लेन्सचा बॉल, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय हेमंत लाखात. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर टीम जय श्रीराम या संघाची धावसंख्या धावफटकावरती प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र रायडर्स या संघाला आपण बघताय 7 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. विदाऊट लॉट्स चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडते. पहा या मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 77 धावा चेंज झाल्या. गेल्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर धावा चेंज झाल्यात. आता या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर धावा चेंज होतील की नाही, हे मैदान सातत्याने जर पाहिले गेले तर या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ टोटल म्हणू शकत नाही आहेत. कारण की या मैदानावरती 80 धावा देखील चेंज झाल्यात, 90 देखील झाल्यात. अगदी जर पाहिले गेले तर या मैदानावरती भरपूर विक्रम पराक्रम होत असताना आपण सातत्याने पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफटकावरती 7.
वैभव एका साईडला आपण पाहताय 2 रनवर खेळतोय, तर 5 धावांची आतापर्यंत खेळी करत असताना निलेश परेडला आपण पाहतायत. अतिशय कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धेचं आयोजन नियोजन, अफलातून अशी मेहनत आणि खेळाडूंना व्यासपीठ देण्याचा जो काम केलंय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडूंचं टॅलेंट कसं सिद्ध करता येईल, या ग्रामीण क्रिकेटला कसं डेव्हलप करता येईल, याकडे लक्ष मात्र केसीएचं आणि केपीएल टीमचं परिपूर्ण पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो उंच सकल बांधाचा अरमान शेखला आपण पाहतायत. हाय आर्म ऍक्शन. सध्या 2 ऑफिशियल पंच अगोदर आपण पाहिलं तर अमित गोलटकर सर, अमोल वेतोसकर सर आणि आत्ता मात्र ऑनफिल्ड आपण पाहतायत कल्याणी घोरपडे सर आणि एका साईडला अजित म्हात्रे सरांना आपण पाहतायत. हे 4 ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतायत. चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर, फक्त चेंडूला दिशा दिली गेले. एक नंतर मेल, थोडीशी मात्र फिल्डिंगचा मिसफिल्डचा फायदा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तुषार, हेच मात्र खूप मायने राखते जेव्हा सिंगल मधून डबल तुम्ही कन्वर्ट करता आणि हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये जेव्हा कन्वर्ट करता त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावर दबाव ऑटोमॅटिकली वाढतो आणि तेच झालं आतापर्यंत. पहिल्या षटकात धावा नव्हत्या, परंतु या षटकात जर धावा अशा प्रकारे मिळाल्या तर प्रतिस्पर्धी टीमचं वर्चस्व राहील. धावसंख्या धाफडगावरती 2च्या माध्यमात जाऊन पोहोचेल. 9 धावा धाफडगावरती लागल्या. षटकाला सुरुवात झाली. अरमान यांना आपण बघताय त्या पुढचा बॉल. पुन्हा एकदा अरमान बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. वैभवसाठी या पुढचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या अगदी आतमध्ये बॉलला अडवलं जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. तर एक सिंगल, 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या आता डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रुद्रा रायडर्स या संघाला बघतात. संत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाले. प्रमोद सर, हो, अरमान शेख आतापर्यंत 8 सामने त्याने खेळलेत का आतापर्यंत विकेटच्या बाबतीमध्ये खातं खोललेलं नाहीये, म्हणजे चॅलेंज असेल आता अरमान शेखच्या समोर की या सामन्यात चांगला बॉल होता. चांगला बॉल खेळावेला आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत. 11 धावसंख्येवर संपूर्ण इत्यंभूत माहिती विजय कांबळे यांच्या मास्टर माइंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या नोटबुक मध्ये आपण पाहतायत आणि प्रत्येक खेळाडू किती धावा आतापर्यंत केलेत, जसं इंटरनॅशनल करिअर ज्याचं आपल्या समोर लगेच येतं तशा पद्धतीने एक कम्प्युटराइज अतिशय चांगलं विजय कांबळे काम करतायत. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचले गेले. तुषार, अरमान शेख लाईन टू लाईन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला हेच करायचंय. तुम्ही जर मिडल स्टंप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील तर तुम्हाला हेलिकॉप्टर शॉटने षटकार येईल, त्यानंतर फ्लिकचा फटका येईल. परंतु तुम्ही जर ऑफ्टनच्या बाहेर बॉल पिच करतायत तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी मी म्हणेन. खूप चांगली लाईन या ठिकाणी मेंटेन केली आतापर्यंत. इथे पुन्हा एकदा लाईन होती, लाईन ओळखली, पिक केल्या बॉलला पाठवले डाऊन दी ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार. चांगला फटका होता. समोरचा अँगलने आपण पाहू शकतायत. अगदी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. ओव्हर पिच बॉल होता. खडे स्ट्रोक खेळला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट आणि कॅमेरावर एवढं क्लीन पाहायला मिळतं की टेनिक्स बॉलचा लोगो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्यावर केपीएलचा आपण पाहिलात, परंतु त्यावर मात्र केपीएल आणि क्लास लिहिला होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा बुद्धिमत्तेचा चौकार. क्या बात आहे. वैभवच्या बॅटमधून अप्रतिम शानदार केपीएल चौकार. थँक्यू डीसे. गेल्या मॅच मध्ये वैभव धूम आणि या मॅच मध्ये वैभव पाटील. वैभवच्याच नावाचा बोलबोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 22 धावा धाफडकावरती लागल्या. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या अंतिम बॉलवरती आक्रमण केलंय. बॅट अँड बॉलचं उत्तम कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत. खूप चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. टीम रुद्रा रायडर्स या संघाला विकेट जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा फटकावरती लागल्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
निलेश परेड एका साईडला 6 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. 4 बॉल त्याने फेस केलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 22 धावा झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र रायडर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा अप्रतिम. 11 ते 15 फेब्रुवारी यंदाचा KPL ट्रॉफी कोण उचलेल याकडे लक्ष असेल. निवृत्ती पवार ज्याने झील टिपला होता तोच गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 22 धावा झालेत. 11ची सरासरी मेंटेन केले. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेले, कारण 6 षटकांमध्ये तुमच्याकडे 80+ धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल डगआउटमध्ये. परंतु बॅटरला माहिती आहे मला कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे, कोणतं धावसंख्या टार्गेट यावेळेला उभारायचं आहे. दरम्यान रनअपमध्ये थोडासा बिघाड आला. डेड बॉल पंचांनी घोषित केलं. 22ला 1 रुद्र रायडर्स टीम. अगदी सपाटीकरण मैदान, चौबाजूने कटआउट्स, सुंदर बॅनर्स पाहायला मिळतात. येतानाच प्रवेशद्वार, गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल अशा प्रकारचं मात्र आपण पाहत आहेत प्रवेशद्वार. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. डेंजर एंडकडे होते निलेश परेड, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. दबाव जर टाकायचा असेल तर अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला करावी लागेल, आणि तेच तुषार आतापर्यंत केलंय. जरी षटकार चौकार येत नाहीयेत, इंटरव्ह्यूअल विकेट जातात, अशा वेळेला सिंगल डबल लाईफ लाईन म्हणून का ओळखली जाते त्याचं उत्तम उदाहरण दोन्ही बॅटर देत असताना पाहायला मिळतं. यस, जर षटकार चौकार जात नसतील तर इथे सिंगल डबल वरती फोकस करून इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि निवृत्ती पवार एक यंगस्टर गोलंदाज आहेत. त्याच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्या आहेत. धीम्यागतीचा बॉल, परंतु पडल्यानंतर एक प्रॉपर उसळी या बॉलला मिळाली आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. अगदी जर पाहिलं तर अंडर 20चे गोलंदाज आहेत, परंतु एवढी चांगली गोलंदाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून राहिली. प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी. कॉमन प्रीमियर लीग खेळत असताना इथे चांगला टप्पा इकडे पाहायला मिळाला. आणि निशांक पाटील जे नॉनस्ट्राईक एंडला आहेत, 20 इनिंग या संपूर्ण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये ज्याने खेळल्यात, 240 धावा ज्याने बनवल्यात तो निशांक पाटील. या टीमचा एक महत्त्वपूर्ण फलंदाज, टीमचे कॅप्टन. आता पाहूयात मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील. या बॉलला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती पवार खूप चांगला कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. सध्या तरी आपण पाहिलं तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर संतोषजी औचार सर, डीन डॉक्टर सोहेल सरांना आपण पाहत आहेत, आणि सिस्टर लता मॅडम यांना आपण पाहू शकता. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. यावेळेला हुक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. शरीराचा भाग मात्र बरोबर बॉलला अडला गेला, आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. तुषार, या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली, म्हणजे फलंदाजाला त्याने रीड केलंय. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या दिशेने चांगली बॅटिंग करतो आणि शॉट सिलेक्शन कसे आहेत यानुसार त्याने मनकवडा ओळखून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. म्हणजे एकच धागा पकडून गोलंदाजी करतोय. ग्रेट बॉलिंग. आत्ताचं आधुनिक क्रिकेट आपल्याला सातत्याने प्रमोद सर एक वेगळ्या लेवलचं पाहायला मिळते, कारण की यंगस्टर असतात आणि यंगस्टरच्या विपक्षामध्ये ज्या वेळेला जर पाहिले गेले तर बॅटिंग करण्यासाठी एखादा फलंदाज येतो. पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर लगेच लाईन अँड लेन चेंज होते. अगदी जर पाहिलं तर शॉर्ट बॉल टाकल्यानंतर हाफ ट्रॅकर टाकतात, किंवा अगदी यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, धीम्यागतीचा बॉल असतो, असे यंगस्टर गोलंदाज सातत्याने पाहायला मिळतात. आणि त्यामधीलच एक नामवंत असे गोलंदाज निवृत्ती पवार यांना आपण बघतात. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा ज्याने खर्च केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 25 धावसंख्या धावफटकावरती निशांक पाटील, डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज, स्ट्राईक एंड वरती. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, वेग चांगला होता, नियंत्रण खराब पाहायला मिळालं. पंचांचा बॉल, इशारा आलाय इथे नो बॉल. हाय टीस फॅक्टर. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल या ठिकाणी रेड सिग्नल या ठिकाणी जरूर पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून, कारण की यापूर्वी 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आला, आणि इथे पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल अगदी निशांकच्या डोक्यावरून निघून जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा सिग्नल दिलाय अजित म्हात्रे सरांनी. 26 धावा झालेत इकडेच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा देत असताना आपण पाहत आहेत इथे निशांक पाटील
रायडर्स टीम आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलवरती जर पाहिलं तर वर्चस्व निवृत्तीच राहिलं, परंतु त्यानंतरचे 2 बॉल जर पाहिले गेले तर नो बॉल, त्यावरती पुन्हा एकदा नो बॉल आलाय. कुठे जर पाहिले गेले तर फिल्डिंग चुकीची पाहायला मिळाली आणि आता त्याचा भुर्दंड मात्र फिल्डिंग करण्या टीमला भोगावा लागतो. इथे पुन्हा एकदा फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा फटकावरती लागल्या गेल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रुद्रा रायडर्स या मैदानाच्या आतमध्ये या संघाला आपण बघतायत. निशांक पाटील ज्यांच्यावरती आता जिम्मेदारी आहे, संघाचे कॅप्टन देखील आहेत. आता चांगली बॅटिंग करणं गरजेची गोष्ट आहे, परंतु निवृत्तीला या बॉलवरती कमबॅक करावं लागेल. फ्री हिटचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज CR ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचं व्यवस्थित समन्वय होताना दिसत नाही, परंतु एक सिंगल तर प्राप्त केली जाईल. इथे 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येचा पोहोचते धाव फडकावरती 30 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम रुद्रा रायडर्स. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा खर्च केलेत निवृत्ती पवार या गोलंदाजाने. निलेश परेड वेळ घेतोय. 8 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आलेत. निशांक पाटील सारखा एक हार्ड हिटर बॅटर पाहायला मिळतो. 3 बॉलमध्ये 3. म्हणजे सध्या तरी तुषार आता वेळ घेताना पाहायला मिळत आहेत. वेळ घेतल्यानंतर खेळ चांगला होतो असं म्हटलं जातं आणि खेळपट्टीवर ते मात्र सेट झालेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस करत असताना हर्षद म्हात्रेला आपण पाहतायत. चांगला बॉल होता. ऑफ स्टंप मिसिंग बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही. लेग बायचा इशारा येतोय. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. 31 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31ला 1 आपण पाहतायत. 9 बॉलमध्ये 9 निलेश परेडच्या बॅटमधून, 3 बॉलमध्ये 3 निशांक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर काय दाखवतोय तर जवळजवळ 62 रन्सपर्यंत मजल मारता येईल, परंतु इथे 10.33च्या आतापर्यंत करंट रन रेटने खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूव्हीज या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. कॉमन प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतो. सध्या तरी स्ट्रॅटेजिक टाइम आउट यावेळेला आपण पाहू शकाल. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली गेले. इनेश एंटरप्राइजेस अँड ईशान एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहताय इनेश एंटरप्राइजेस, ईशान एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्टोन क्रशन मशीन अँड ऑल काइंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आपण पाहतायत. सध्या तरी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत असताना चहूबाजूने अतिशय सुंदर कटआउट्स, बॅनर्स, उद्योजकांचे प्रामाणिक व्यक्तिमत्व जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेला ज्यांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. सध्या आपण पाहिलं तर मनोजी भगत साहेब आणि त्याचप्रमाणे श्री प्रकाश देवळीकर साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळते. तुषार काय म्हणशील, 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 31 धावा फलकावर. आता स्ट्रॅटेजी यावेळेला आखली असेल की आता 3 षटकांमध्ये मॅक्झिमम आपण 40-42 धावांपर्यंत मजल मारली तर कदाचित प्रतिस्पर्धी संघाच्या एकंदरीत संघाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. पण निलेश परेडने देखील सुरुवात थोड्याशा धीम्या पद्धतीनेच केलेली आहे. 9 बॉलचा सामना ज्याने केला आहे, 9 धावा त्याने बनवल्या आहेत. निशांक पाटीलने देखील 3 बॉलचा सामना केला, 3 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 31 धावा धाफडकावरती लागल्यात. इथून जर 3 षटकामध्ये अगदी 40-45च्या पलीकडे जातात तर 70च्या पलीकडे या मैदानावरती जर पाहिलं तर धावा देखील आपण बघितलेल्या आहेत. पाहूया त्या मॅचमध्ये निशांक पाटील आहेत, एक अनुभवी आणि एक एक्सपिरियन्स बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज म्हणून कित्येक वेळा आपण बघितल्यात नागली टीमच्या माध्यमातून खेळत असताना. परंतु KPL या टीममध्ये जर पाहिलं तर रुद्रा रायडर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून कशा पद्धतीची भूमिका त्यांची मैदानाच्या आतमध्ये राहील पाहणं महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक 4ला सुरुवात होईल. अरमान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. पहिले षटक मागं राहिलं. अरमानचं 15 धावा ज्याने खर्च केल्यात, 1 गडी ज्याने मिळवला गेला. षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, काय फटका खेळलाय विथ टायमिंग, चांगलं जुळवलंय बॉलवरती आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. षटकार
थँक्यू. काय जबरदस्त गुडघा टेकला आणि षटका ठोकला निलेश परेडच्या बॅटमधून. घुटना टेक और निलेश परेड का सिक्सर देख असा मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मॅक्सिमम 6. संघाची धावसंख्या 37. चांगला बॉल होता. व्हेरिएशन ह्या वेळेला जरूर आणलं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खेळल्यानंतर मात्र निलेश परेड आता चेक करतायत की स्विचिटचा फटका कदाचित खेळायला हवा होता का, परंतु इथे मात्र वेळ निघून गेली. संघाची धावसंख्या 37ला 1. 2 बॉलच्या समाप्तीनंतर अरमान शेखने कमबॅक केलंय. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु वेगाने बॉल प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावेंसाठी हा दर्जेदार धमाकेदार चौकार. चांगला फटका होता. यावेळेला प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता यांच्या कटआउट्सला जरूर सलामी देणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला निलेश परेडच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली रणनीती आखली गेले. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. अरमान शेख एक षटकार आल्यानंतर कमबॅक करतो, चौकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो. म्हणजेच रणनीती एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. काय फिरवलाय बॉल. फिंगरचा चांगला वापर केला होता. समोरून फिरवला होता आणि अगदी वाईड लाईनच्या मधोमध बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेले. मनगडाचा चांगला वापर केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरला बीट केलंय आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी निलेश परेडच्या बॅटमधून अजून एक KPL चौकार. गुड शॉट. थँक्यू टू से. आतापर्यंत जर पाहिले गेले मध्ये अरमान शेख हे गोलंदाज थोडेसे मागे ठरलेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आले होते त्यावेळेला 15 खर्च केले होते. आतापर्यंत 5 बॉलमध्ये जर पाहिले तर 14 धावा ज्याने खर्च केलेल्या आहेत. थोडंसं मागं षटक राहिलेलं आहे. मित्रमंडळींनी या षटकात देखील बऱ्याच धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने रुद्र रायडर्सने बनवल्यात. निशांक पाटील अगदी पाहिजे नॉन स्ट्राईक एंडला. निलेश परेडची चांगली बॅटिंग पाहण्यासाठी आपण जरूर बघतायत. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले. समोर स्ट्रोकला एक्झिक्यूट केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग ऑनचे निवृत्ती पवार. कुठेतरी जर पाहिलं गेलं तर असं वाटलं की झेल होऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे कॅच ड्रॉप. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम रुद्रा रायडर्स. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. या धावसंख्येवर 47. टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हे सांगण्याची गरज नाहीये. कोणताही खेळाडू मात्र जाणून बुजून कॅच सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, आय कोऑर्डिनेशन डळमळीत होते आणि त्यामुळे कदाचित तो मात्र झेल सुटला जातो. कारण झेल कोणताही सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो तुम्हाला. परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर मागील मॅचमध्ये काय झालं हे प्रत्येकाने अनुभवलं. वैभव धूमचा 7 धावांवर झेल सोडल्यानंतर 38 धावा त्याने तब्बल मात्र एकातीत सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिक प्रयत्न करत असताना यशही तुम्हाला मिळालं. म्हणून क्रिकेटच्या खेळात सुद्धा तसंच आपण पाहतायत. म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसंच तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळत राहील. त्यामुळे मात्र आपण पाहतायत की तुम्हाला 100% द्यावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 47. आता 2 षटकं तुषार आहेत. 12 बॉल म्हणजे 12 बॉलमध्ये एक माइंडसेट काहीतरी फलंदाजांनी केलं असेल यात ती मात्र शंका नाहीये. निश्चित स्वरूपात इथून जर पाहिलं तर 25-30 बनल्या तर चांगला बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला राहील. परंतु निशांक पाटील स्ट्राईक एंडवरती एक आक्रमण करणारे फलंदाज म्हणून नेहमीच त्यांची ओळख लागली. आता षटक क्रमांक 5ला सुरुवात आणि षटक क्रमांक 5 मध्ये पुन्हा एकदा निवृत्ती पवार यांना आमंत्रित केले गेले. निवृत्तीवरती इथे जिम्मेदारी सोपवली. आता पाहूयात त्या जिम्मेदारीवरती पुरेपूर काम करत असताना इथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतील की निशांक पाटील आक्रमण करतील या षटकामध्ये. पहिलाच बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. पहिलाच बॉल आक्रमण केले निवृत्ती पवार वरती. बॉल सीमारेषे पार. निशांक पाटील ऑन फायर. KPL सिक्सर.
काय फटका खेळला होता या स्ट्रोकला पाहून तर मला जुन्या खेळाडूची आठवण झाली. नरेश चावला उर्फ पापे या खेळाडूची आठवण झाली आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर दिनू कांबळेची आठवण झाली. या स्ट्रोकवर अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट टायमिंग, सुपर मॅग्निफिसंट टायमिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 वर जाऊन पोहोचले गेले. काय फटका खेळला होता निशंक पाटीलच्या बॅटमधून. बराच वेळ त्यांनी व्यतीत केला आतापर्यंत खेळपट्टीवर आणि त्यानंतर आता त्याचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली 5व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फिल्डर पुढे ससावेल मिडॉनचा. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी धावलेत दोन्ही फलंदाज जीवाची आकांक्षा करत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मिसफिल्डचा फायदा डेफिनेटली मिळाला. अक्षय पुढे येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील. आता इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज निलेश परेड फार वेगाने निघून गेले, परंतु त्यांनी एक मनामध्ये असंच ध्येय ठेवलं असेल की निशांक तू स्ट्राईक एंडला आहे, परंतु इथे मात्र निलेश परेडला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होताना 3 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 56 धावा. या घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू टू से पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 15 बॉलमध्ये 25 धावा ज्याने केल्या तोच निलेशला आपण सुरू बघितलं. त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. टाळ्यांच्या कळकळामध्ये स्वागत केले गेले खेळाडू कक्षामध्ये. कारण की खरं तर एखादा फलंदाज शेवटपर्यंत टिकून राहणं, धावा प्रत्येक बॉलवरती बनवणं ही एक महत्त्वाची गोष्ट. 15 बॉलमध्ये 25 धावा केला आणि या डावातील जर पाहिलं गेलं तर बऱ्याच धावा वसूल देखील केलेले आहेत. निशांक पाटीलने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा केल्या आहेत. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी निशांक पाटील या फलंदाजाला जर पाहिलं गेलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल उमेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लोकेश दाखल झालेला आहे. धावसंख्या 56, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना रुद्रा रायडर्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. लोकेश पारदी हे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑफस्टिकच्या बाहेर शपलून खेळण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. पाहूयात यशस्वी होतील का. निवृत्ती पवार पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर तिथे कुठेतरी मिसफिल्डिंग झाली आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये धावा येतील की आता इथे निवृत्ती पुन्हा एकदा कमबॅक करून देतील. आपल्या स्वतःच्या टीमला पाहणं महत्त्वाचं राहील. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या लाईनने हा बॉल हाताळला गेला. चांगला टप्पा, चांगला अगदी जर गतीचा वापर इथे निवृत्ती पवारच्या माध्यमातून करण्यात आलाय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. जेवढे डॉट बॉल होतील मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सर तेवढे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर, धावा बनणार नाही आहेत, परंतु जेवढे षटकार जेवढे चौकार येतील रुद्र रायडरचं वर्चस्व या मॅचमध्ये पाहायला मिळेल. येस, एक्झॅक्टली. यावेळेला आपण पाहिलं तर तेच निशांक पाटील दर्शवत असताना की 1 रन काढून मात्र मी स्ट्राईक एंडला येतो, परंतु इथून जर आपण पाहिलं तर ॲब्सोल्युटली प्लम. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, बरोबर मिडल स्टंप्सला सापडले गेले. आणि इथे जर आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून बरोबर मिडल स्टंप्सला होते. पंचांकडे अपील केली आणि इथे मात्र त्या अपीलचं फळ मिळालं, न्याय मिळाला आणि बरोबर मिडल स्टंप्सला यावेळेला सापडले गेले होते. ग्रेट डिसिजन बाय अजित म्हात्रे सर. 56ला तिसरा धक्का बसतोय. तारीफ यासाठी करावी लागते की ज्या ज्या वेळेला आपण पाहतो की वेगवेगळ्या विभागामध्ये स्पर्धा असतात आणि अशा वेळेला कधीतरी चुका होतात आणि त्या व्हिडिओ व्हायरल केल्या जातात. तर मी तर म्हणेन की अशा प्रकारच्या जेव्हा मात्र व्हिडिओ तुम्ही व्हायरल करतील की यस सर गुड डिसिजन, चांगलं तुम्ही मला मात्र ॲब्सोल्युटली प्लम दिलं होतं. जर या व्हिडिओ जर तुम्ही प्रत्येक ग्रुपला जर व्हायरल केला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले पंच घडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित स्वरूपात चांगला उल्लेख आपण पंचांच्या बाबतीमध्ये केल्या गेलात आणि स्पर्धा म्हटलं तर पंचांची फार मोठी एक भूमिका असते आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका पाहायला मिळते. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल निवृत्ती पवारचा पाहायला मिळतोय. कुठेतरी निशांकला नॉन स्ट्राईक एडवरती ठेवलं जाते.
पडल्यानंतर उचलली घेणारा बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तन्मय पुन्हा एकदा तयार. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जात असताना पंच केले क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅनला. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. निशांकला कुठेतरी जर पाहिजे तर स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु इथे धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती 57. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 5चा खेळ कंप्लीट झाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा. अजून देखील प्रमोद सर स्ट्राईक निशांकच्या हातामध्ये नाही आहे. या षटकामध्ये जर असंच चालू राहिलं तर कदापि जर पाहिलं तर 65च्या पलीकडे देखील जाताना जर पाहिलं तर नाखीनं वेतील बॅटिंग करण्या टीमच्या माध्यमातून. येस एक्झॅक्टली. ज्या पद्धतीने निवृत्तीचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर 3 धावा आल्या. त्यानंतर त्यांनी गोलंदाजी क्लीन अँड क्विट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एकच धागा पकडत गोलंदाजी केली. कधी बाउन्सर कधी ऑफस्टम्पच्या बाहेर मारा पाहायला मिळाला आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेटची गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं आणि तेच केलं निवृत्ती पवार या गोलंदाजाने. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तर एकंदरीत 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना रुद्रा रायडर्स टीम जाऊन पोहोचते फलकावर. आत्तापर्यंत पाहायला मिळते 57 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय तर 71 पर्यंत जाण्याची मात्र मजल जरूर असेल, परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट आणि मेहनत करावी लागेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे एक तुषार वाक्य आहेत की यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी तुम्हाला मेहनत व सातत्य करावं लागतं. ते सातत्य आणि मेहनत करत राहिलात तर डेफिनेटली धावांचा वेग सुद्धा वाढताना पाहायला मिळतो. 57 धावा. कॉमन प्रीमियर लीगचं बिगुल वाजलं आणि प्रत्येक जण प्रॅक्टिसला लागले, कारण ही स्पर्धा आतुरतेने वाट पाहिली जाते. केसीएच्या अंतर्गत या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. केसीएच्या संपूर्ण टीमला मानाचा सलाम असेल. केपीएलच्या टीमला मानाचा सलाम. 57 धावा झाले सध्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांच्या समाप्ती अखेर. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं की सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. तुम्ही किती तास सराव करता यापेक्षा तुम्ही मन लावून किती तास सराव करता याला फार महत्त्व आहे तुषार. निश्चित स्वरूपात कारकीर्द आत्ताचं क्रिकेट एक वेगळ्या लेव्हलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 6ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 6 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हर्षद म्हात्रे, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. सध्या आपण पाहतोय सचिनजी घाग साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपाध्यक्ष त्यानंतर देवेंद्र भोसकर प्रमुख सल्लागार. कॉमन क्रिकेट लीगच्या माध्यमातून आपण पाहतायत 2 व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे आणि फिल्डरला बीट करत बॉल निघून जाईल. सागर बनसोडे या कटआउट्सला सलामी देणारा हा षटकार. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलंय यस बिमार आहे का या आपण चेक करूया. या अमोल वेतोस्कर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ नो बॉल आणि यस परिपूर्णता नो बॉल यावेळेला पंचांनी घोषित केलं गेलंय. सायरन वाजलंय. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल. तुषार म्हणजेच या षटकामध्ये आता धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतील. असं नाहीये की अनुभवी गोलंदाज नाहीये, परंतु इथे गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पहिलाच बॉल नो हाताळला, त्यावरती मोठा फटका आला. फ्रीडचा बॉल घेऊन हर्षद तयार. पुन्हा एकदा फुलटोस आहे. इथे जर पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामधून बॉल फरार. चेंडू सी मारे शेपार. 4 धाब्यांसाठी चौकार. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. आता पाहूयात पुन्हा एकदा हाईट इज फॅक्टर पाहिलं जाईल. कमरेपेक्षा वर आहे की कमरेपेक्षा खाली. या बॉलची डिलिव्हरी कशा पद्धतीने पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आता डीप मध्ये बॉल आहे का. अगोदर सुद्धा रिटर्न मिळाला होता. DRS जो रिव्ह्यू घेतला गेलाय. आता यावेळेला आपण पाहिलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन स्क्रीन सुद्धा आपण पाहू शकताय. डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे हा बॉल मात्र अगदीच चांगला बॉल आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. विजय कांबळे दर्शवत आहेत 68. स्लोवर 1 बॉल. इनसाइड आउटचा फटका. काय फोरआर्मचा वापर केलाय. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. 6 धावा. थँक्यू टू झेक. जबरदस्त तन्मय गोवारीच्या बॅटमधून सावंतपाडाचा हा ब्रँड आता या वेळेला झळाळताना पाहायला मिळतोय. जितके तुम्ही
झिजाल तितके तुम्ही चमकाल आणि हेच तन्मय गोवारी दर्शवणारा फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका मारणं फार कठीण असतं, डिफिकल्ट असतं, परंतु यावेळेला सोपं करून दाखवलंय. आणि तब्बल आता धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फॅब्युलस बॅटिंग बाय तन्मय. खूप चांगली बॅटिंग एका बाजूला तन्मय करत आहेत, दुसऱ्या बाजूला निशांक करत आहेत आणि 5 बॉल मध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना 17 धावा तन्मयच्या बॅट मधून. आणि ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते त्या त्या वेळेला जर पाहिजे तर एखाद्या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली तर त्याची वावा ही सातत्याने जर पाहिली गेली तर केली जाते. आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तन्मय करत असताना इथे थोडीशी जर पाहिजे तर खराब गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून केली जाते. 2 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्यात. या पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केल्या, क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. आता एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या, धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती स्कोर कार्डवरती 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हर्षदने पहिला बॉल नो हाताळला, त्यावरती जर पाहिलं तर धावा आल्या, चौकार आला, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा षटकार आणि इथे एक सिंगल आले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा वैयक्तिक हर्षदने आतापर्यंत खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. 8व्या बॉल नंतर निशांकला मात्र 9व्या बॉलवर स्ट्राईक मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 75 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पोटेन्शियल असलेला खेळाडू आहे निशांक. आपल्या नावाप्रमाणे चांगली बॅटिंग सुद्धा करताना पाहायला मिळतोय हर्षद म्हात्रे. स्लोवर वन चेंडू फसवले, या वेळेला नकल बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. आत्ताच्या काळामध्ये हेच व्हेरिएशन फार महत्वाचं आहे आणि हर्षद म्हात्रे चांगली गोलंदाजी आता मात्र यावेळेला करताना पाहायला मिळतो. कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 15 मॅचेस मध्ये 14 विकेट ज्याच्या नावावरती आहेत तोच हर्षद म्हात्रे पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पहा सुरुवात थोडीशी डगमगली हर्षदची गोलंदाजी करत असताना, परंतु इथे शेवट मात्र गोल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या माध्यमातून राहतो. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलंय. स्ट्राईक एंडवरती निशांक पाटील विस्फोटक फलंदाज आहेत. धीम्यागतीचा बॉल पुन्हा एकदा ओळखू शकले नाही आहेत आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल डॉट प्रमोसर ऍक्शन रिप्ले. थोडासा फ्लाईट दिल्या बॉल आणि ते फसवलं निशांकला. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु हर्षद म्हात्रे कूल माइंड गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जे झालं गेलं ते विसरून मी नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि हर्षद म्हात्रे ओळखतोय की सतत जर आपण भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हेच मात्र नॅचरली आपल्याला पाहायला मिळतं. 75 ला 3. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती. या बॉलवर ऍडव्हान्टेज मिळाला होता, परंतु संपूर्ण काही हर्षद म्हात्रेच्या बाजूने लागला आणि अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ अखेरीस रुद्रा रायडर स्ट्रीम जाऊन पोहोचते 75 ला 3. 76 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. प्रतिस्पर्धी संघासमोर आपल्याला पाहायला मिळतो तो संघ आहे जय श्रीराम. नीड 76 रन्स फ्रॉम 36 बॉल्स टू विन. अतिशय चांगला मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यामध्ये विचार केला तर लो टोटल पाहायला मिळाली होती आणि या सामन्यामध्ये आता थोडासा वरचष्मा पुढे काढलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय जय श्रीराम या टीम समोर. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहत आहेत एका साईडला रुद्रा रायडर्स टीम. बॅटिंग चार्ट आपल्याला पाहायला मिळतो. वैभव पाटील 8 बॉलमध्ये 15 रन ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्यानंतर निलेश परेड 25 धावा 15 बॉलमध्ये. एक्झॅक्टली सुपर बॅटिंग. निशांक पाटील आपण पाहिला 8 बॉलमध्ये 12 नॉट आउट राहिला. लोकेश पारधी 0 वर बाद झाला. तन्मय गोवारीने मात्र मोर्चा सांभाळला. 6 बॉलमध्ये 18 रन 300च्या स्ट्राईक रेटने एक्स्ट्रा 5 आल्या. 12.50चा करंट रन रेट पाहायला मिळाला. आणि त्यानंतर हा गोलंदाजीचा चार्ट पाहायला मिळतो. हेमंत लाखात, अरमान शेख, निवृत्ती पवार, हर्षद म्हात्रे या गोलंदाजीने मात्र आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांनी एक विकेट मिळवली. फॉल ऑफ विकेट्स 22 ला 1, 56 ला 2, 56 ला 3, एक्स्ट्रा 5 आणि 6 षटकांमध्ये 75 आणि 76 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. या ट्रॉफीज आपण पाहू शकताय सध्या तरी आपण ऑन स्क्रीनवर. अतिशय सुंदर मॅन ऑफ द सिरीजसाठी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे सुंदर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यावेळेला 3 ट्रॉफीज आपण पाहत आहेत. आणि संपूर्ण हे दृश्य अगदी नेत्रदीपक पद्धतीने पाहायला मिळतं. या सुंदर मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या लुक्सच्या. बेस्ट ट्रॉफी
चॅम्पियन टीमला मात्र आपण पाहताय ते सुंदर क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वर्ल्ड कपची आठवण येईल अशा प्रकारची ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इज वेल ही स्पर्धा म्हणूनच एक कमालीची प्रीमियर लीग म्हणून कॉमन प्रीमियर लीग ओळखली जाते. आता मात्र यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल आणि आपल्या समवेत एक नॉलेजेबल कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, सर्वांना घेऊन चालणारे असे आदरणीय हेमंत पाटील सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. त्यांना सुरेख साथ देतील जुचंद्रचा आवाज, वाकीपाडाचा आवाज, अर्थातच मिस्टर तुषार सोनोने. थँक्यू सो मच. आणि हे आपण बघू शकतो ज्यांनी बाईक स्पॉन्सर्स केलेले आहे ते आमचे बाईक स्पॉन्सर्स दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री मनोजजी भगत, त्यानंतर श्री प्रकाशजी देवडीकर, समाज कल्याण न्यास पालघर जिल्हाध्यक्ष. ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक संडेच्या दिवसामध्ये, सुपर संडेमध्ये, अंतिम दिवसामध्ये KPL सीझन 6चा मॅन ऑफ द सिरीज कोण राहणार आहे ते आपल्याला समजणार आहे. आणि ही आकर्षक बाईक वर कोण आरूढ होणार आहे हे बघायला लागेल आपल्याला. प्रिन्स मोहितच्या माध्यमातून खरोखरच एक जबरदस्त टेलिकास्ट दाखवलं जाते. हे इक्वेशन आहे 6 ओव्हरची मॅच, 36 बॉलमध्ये 76चं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. ते पहिला बॅटिंग केली रुद्र रायडर्स टीम, अजय पाटील अँड गणेश पाटील फ्रॉम टीम रुद्र रायडर्स मोरीगाव नागरे टीमने, आणि 76चं टार्गेट ठेवलेलं आहे. ते जय श्रीराम कॉमन टीम समोर प्रवीण गुप्ता प्रस्तुत टीम आहे जय श्रीराम. आणि ह्या पहिल्या मॅचचं आपण नक्कीच बघूया. या ठिकाणी हायलाइट्स. ह्या पहिला बॉल ह्या ठिकाणी आपण बघतोय ज्यावेळेस पहिला बॅटिंग करत होती मॅकमास्टर टीम, यावेळेस बाद झाला होता. वैभव धूम आपल्याला दिसतो ज्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावला. आणि हा षटकार आपण बघितला, जो षटकार ठोकला होता सतीश जाबरने. वैभव धूमची ही गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, क्लीन बोल्ड आउट केलं होतं अजय उपाध्ये याला. त्यानंतर आपण बघितलं सतीश जाबरला सुद्धा बाद केलं होतं, क्लीन बोल्ड गोलंदाजी केली होती. आणि हा आणखीन एक क्लीन बोल्ड, अगदी जबरदस्त बॉलिंग. वैभव धूम परफेक्ट यॉर्करचा किंग म्हटलं जातोय. 3 टिपळाची बाद केलं हे करामती खान, हकीम खान. त्यानंतर एका बाजूने आपण बघितलं तर अमान शेख कॅप्टनने अप्रतिम बारी खेळली, मात्र जास्त धावा बनवू शकल्या, तो सुद्धा बाद झाला. हा कॅच सुटला होता तो जतीन देवडीकरच्या हातामधून. त्यानंतर फिल्डिंगसाठी आली, मोठं टार्गेट नव्हतं, जवळजवळ 59 रनचं टार्गेट ठेवलं होतं. आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आली वैभव धूम ज्यांनी आक्रमक फलंदाजी केली. हे दोन्ही ऑनर आपण बघतो SKचे वैभव म्हात्रे अँड प्रकाश देवडीकर. आणि हा आणखीन एक कॅच सुटला जातोय वैभवचा, त्याला 2 जीवनदान मिळाले. वैभवने जबरदस्त बॅटिंग केली. जतीन देवडीकर किलर मिलरच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं. आणि खरोखरच जबरदस्त बॅटिंग. हा विजयी षटकार होता तो जतीनच्या बॅटमधून. आणि ही मॅच, पहिली मॅच जिंकली होती ती SK स्पोर्ट टीमने. चांगल्या हायलाइट्स आपण ऑन स्क्रीन बघितलं प्रिन्स मूवीच्या अगदी स्क्रीनवरती. यश जे ब्रदर्स यांचं कौतुक करावं लागेल, त्यांची मेहनत तर पाहिलं गेलं तर प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक मॅचचे हायलाइट्स, कोण जिंकले, किती धावेने जिंकले, किती विकेट्सने जिंकले, हे मात्र जे कॉमन प्रीमियर लीगचं जे एक मुख्य व्हॉट्सअपचं आपण जर बघितलं ॲप, आणि त्यावरती ती ॲप्लिकेशन आपल्या सातत्यपूर्वक पाहायला मिळते. त्या ग्रुपवरती कौतुक करावं लागेल यश जे ब्रदर्सचं. हेमंत सर, एखादी स्पर्धा म्हटलं तर प्रत्येकांचं सहकार्य हे प्रामुख्याने एक महत्त्वाचं राहतं. जशी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण बघतायत, आणखीन काही आमचे स्पॉन्सर असतील त्यांचे देखील आम्ही विशेषतः आभारी या संपूर्ण कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. डावाला सुरुवात होईल, लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. 76 धावेंचं मॅचला करूया सुरुवात. यश पाटील षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यश पाटील येतोय. आतापर्यंत 18 मॅच मध्ये 25 विकेट नावावर आहेत यश पाटीलच्या. आणि विकेट टेकर गोलंदाज म्हटला जातो, एक महत्वाचा गोलंदाज म्हटला जातो यश पाटील याला. पहिला बॉल यश याचा, पहिलाच बॉल आउटसाइड एज लागतोय, थोडासा मोठा किनारा लागला होता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा बॉल जातोय, 1 रन कंप्लीट केली जाते. आणि सिंगलने ऑफ द मार्क होतोय फलंदाज अरमान शेख. आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय अरमान शेख. अरमान शेख पहिल्या डावात कुठेतरी महागड राहिला. त्या 2 षटकं ज्याने अरमानने हाताळली त्यामध्ये बऱ्याच धावा त्याने खर्च केलेल्या आहेत.
आता पाहूया त्या धावा तो वसूल करतोय का मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आकाश कोल्हा. आता अक्षय कोल्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर या धावेंचा पाठलाग करत असताना कुठेतरी माइंडसेट चांगल्या पद्धतीने हवा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑन साइडला पहिलाच बॉल उडवलाय. इथे जर पाहिलं तर पॉवर प्लेचा फायदा झालाय आणि बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. 2022 मध्ये याच फलंदाजाने याच मैदानावरती 16 बॉल मध्ये 55 धावा अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरलाय या कॉमन प्रीमियर लीग मधील. आणि 2026 मध्ये त्याची सुरुवातच धडाक्यात झाले. षटकार ठोकलाय अक्षय कोल्हाच्या बॅट मधून. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका बघितला. हा फटका एक ताकदवर स्लॉक केलं होतं बॉलला आणि पाठवले सरळ कैलासवासी जयेश पाटील अर्नाला. स्टँड आहे त्या स्टँड मध्ये षटकारासाठी. टीमचं टोटल घरत जयेश घरत स्टँड मध्ये हा बॉल जातोय. ओव्हर द विकेटने हवेत उडवले बॉल. कॅच होऊ शकेल. स्वतः गोलंदाज बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. मोठा गडी बाद होतोय आणि बाद होती तो अक्षय कोल्हा. थँक्यू डीसे. इथे हेमंत सर आपण एक प्रामुख्याने चांगली गोष्ट मला पाहायला मिळाली. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. जरूर या बॉलला अगदी जर पाहिजे तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग ही फार महत्त्वाची होती. यष्टीरक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचले परंतु गोलंदाज सांगितले की हा झेल माझा आहे मीच घेईल. आणि यश पाटील आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं कॉलिंग झालं. इथे षटकार आला. पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाज यश पाटीलने. एक तेरी तो एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 1 गडी बाद 7. विकेट टेकर गोलंदाज आहे यश पाटील यांनी विकेट मिळवले. षटकार लागल्यानंतर कुठल्या प्रकारचा प्रेशर घेतला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल गती चांगली होती. मिस टाइम फटका. हवेत बॉल आणि त्यानंतर चांगला कॅच घेतला तो गोलंदाज यश पाटील याने. सुरुवात जर आपण बघितली जय श्रीराम टीमची तर 3 बॉल मध्ये 7 रन 1 गडीच्या मोबदल्यात. चांगलं कमबॅक केलं यशने. नवीन बॅटर ही आपल्या बॅटिंगसाठी येताना दिसतोय. हर्षद म्हात्रे कॅप्टन आहे टीमचा. कॅप्टन लिडिंग फ्रंट प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर बॅटिंग केली होती अमान शेखने. आतापर्यंत 20 सामन्यामध्ये 285 धावा केपीएल मध्ये नावावर आहेत हर्षद म्हात्रेच्या. समोर जे एक आय थिंक टेम्पो आहे का 4 व्हीलर त्याच्या मागे आणखीन कुठली गाडी आहे त्याचं काच जे आहे ते रिफ्लेक्शन होते. प्लीज थोडीशी बाजूला करायची आहे. एक्झॅक्टली कुठली गाडी आहे बघा ना. ब्लॅक कलरची क्रेटा जी आहे ती त्याचं मिरर जे आहे काच आहे ती थोडीशी रिफ्लेक्शन होते. प्लीज बाजूला करायची आहे. ब्लॅक कलरची क्रेटा. 20 इनिंग मध्ये 285 धावा नावावर आहेत त्या हर्षद म्हात्रेच्या. बघूया हर्षद म्हात्रे या मॅच मध्ये सुद्धा अपेक्षा आहे प्रवीण गुप्ताला की हर्षद म्हात्रे चांगली बॅटिंग करू शकतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. स्ट्राईक एंड वरती हर्षद म्हात्रे पहिला बॉल खेळण्यासाठी तयार होतील हर्षद. इथे लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. विकेट किपर बीट झालेत. बॉल मागे निघून जाईल. थोडेसे चाचपडले गेले क्षेत्ररक्षक परंतु बॉलला फिल्डिंग करण्यापूर्वी जर पाहिजे तर 1+1 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. अवंतरच्या स्वरूपात 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या धाव पोहोचते धाव फटकावरती 9च्या घरामध्ये. हेमंत सर कुठेतरी धावा बॅटने बनत नाही परंतु वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धावा आल्यात. 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा बनवायच्या आहेत. कारण रन रेट जर बघितला सध्या 18चा जरूर आहे आणि याच रन रेटने बॅटिंग करावी लागेल जय श्रीराम टीमला. ओव्हर द विकेट आपटून टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गती जास्त होती. मिस झाला गतीला अरमान शेख. कॉटन बॉल आणखी एक विकेट गोलंदाज यश पाटीलच्या नावावर. दुसरा हादरा लागतोय जय श्रीराम कॉमन टीमला. थँक्यू डीजे. इथे पुन्हा एकदा विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अजय पाटील जे यष्टीरक्षक आहेत त्याचबरोबरीने गोलंदाजाचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हेमंत सर
या मैदानावरती आपण कित्येक वेळा पाहिलेत अर्धशतक शतक देखील झालेलं आहे. या मैदानावरती आपण कित्येक वेळा पाहिलं धावा चेस होत असताना, परंतु इथे विकेट ठेवून इथे चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आता येणारे फलंदाज त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आता नवीनच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिस्टर हेमंत लाखात एक अनुभवी आणि एक्सपिरियन्स फलंदाज म्हणून ज्यांना कित्येक वर्षापासून टीम बाफाणे संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण बघितले. खरोखरच हेमंत लाखात बॅटिंगसाठी येतोय, मॅन फ्रॉम बाफाने. आणि आतापर्यंत बघितले बाफानेचे जे 2 फलंदाज होते सुरुवातीला, हर्षद लाखात 3 फलंदाज आपण बघितलं. हर्षद लाखात पहिल्या बॉलवर 0वर बाद झाला होता. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं विकास मायडा सुद्धा 0वर बाद झाला होता. आणि विनोद रायत हा सुद्धा काही जास्त करू शकला नव्हता पहिल्या मॅच मध्ये. मात्र या ठिकाणी संधी आहे ती हेमंत लाखात याला. बघूया हेमंत लाखात चांगली बॅटिंग करेल का आपल्या टीमसाठी. पहिलं सीझन आहे केपीएलचं हेमंत लाखात साठी. यश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील बॉल, पुलेंचा बॉल, चांगला फटका आहे, सरळ फिल्डरला शोधलाय. आणखीन एक फलंदाज बाफानेचा आपण बघितलाय ज्या ठिकाणी गोल्डन डकवर बात होताना दिसतोय. हर्षद हेमंत लाखात इज आउट. परिसरामध्ये केपीएलचा थर्रा आपण बघतायत, परंतु हेमंत सर आठवण झाली विकास फायडाची. एस के या टीमच्या माध्यमातून खेळत असताना तो देखील बाफाणेचाच एक मातबर खेळाडू आहे. पहिला बॉल खेळत असताना बॅटची कडा लागली आणि अमानने तो झेल घेतला. आणि इथे देखील पहिलाच बॉल खेळत असताना हेमंत लाखाच्या बॅटरला आपण बघितलं, त्याची देखील विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. परिस्थिती थोडीशी नाजूक जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू आहे आणि आतापर्यंत जर पाहिले तर पहिल्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत आणि धावा फटकावरती 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकाची सुरुवात झाली सिंगलने, त्यानंतर षटकार आला, पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात धावा आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि इथे विकेटची पडझड थोडीशी धक्के पे धक्का मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिल्यातील हा शेवटचा अंतिम बॉल. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफला बॉलपर्यंत पोहोचतील निशांक पाटील. याबरोबर एक सिंगल. टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात. थोडीशी हेमंत डगमगले, परंतु इथून एक चांगल्या स्टार्टची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 30 चेंडूमध्ये इथे विजयाचं लक्ष इथून देखील गाठायचं आहे. ते म्हणजेच अगदी जर पाहिलं गेलं तर 66 धावेंचं. इथे माइंडसेटने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. अपॉर्च्युनिटी प्रत्येकाने असते आणि कोल्हा आणि हेमंत लाखात हे 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आणि तिन्हीच्या तिन्ही विकेट झेलची चुरपेने बाद झालेले आणि तिन्ही विकेट यश पाटीलच्या नावावर. हार्दिक पारधी बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. केपीएल सीझन 4 मधला बेस्ट बॉलर तो ठरला होता. हो, फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला जातोय मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स. आतापर्यंत हार्दिकच्या नावावर केपीएल मधले 16 विकेट आहेत. ज्या वेळेला गोलंदाज असो, फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षक असो, त्यांचे रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या कानावरती देखील जर पाहिलं गेलं तर प्रभाव पडतो आणि एक चांगल्या अपॉर्च्युनिटीने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, चांगल्या दर्जाचं ते करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता सीझन 4चे उत्कृष्ट गोलंदाज हार्दिक यांना आपण बघता. पहिल्या बरोबर सिंगल खर्च केले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 11. इथे जर पाहिले तर रनअपमध्ये बिघाड झाल्या. पंचांचा इशारा, डेड बॉल आलाय. हेमंत सर सुरुवात जरूर डगमगत असली, परंतु इथे धावसंख्येचा जो पाठलाग करायचा आहे, इथे तर पाहिले तर वेगाने धावा नाही बनल्या पहिल्या षटकात, परंतु इथून सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल मोठे फटके येणं गरजेची गोष्ट आहे. अबुतुल्ला खान आणि हर्षद बात्रे ही जोडी महत्वाची जोडी मानली जाईल आणि या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. जय श्रीराम टीमला, आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी, ही मॅच जिंकण्यासाठी. आउट द विकेट, आउटसाइड एज. यावेळेला बॉल येईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. संघर्षाचा हा चौकार येतोय जय श्रीराम टीम साठी. 4 रन.
जर चौकार आलं तर सिंगल घ्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्येला हलतं राहणं हे एक फार मोठी गोष्ट आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 16. स्ट्राईक एंडला बॅटर येतोय अब्दुल्ला खान. हार्दिक पारधी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेला बघितलं लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निघून ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता. चुकतो फलंदाज, हात जातो डॉट बॉल. विकेट किपर जर आपण बघितलं अजय पाटील कॉमन क्रिकेट मधला एक उत्कृष्ट विकेट किपर आणि स्वतः ऑनर सुद्धा आहेत. मोजक्या टीम आहेत केपीएल मधल्या ज्यामध्ये प्रॉपर विकेट किपर आपण पाहतोय. नक्कीच त्यामध्ये उल्लेख आपण एका खेळाडूचा करूया. परंतु इथे फटका छान आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय डाऊन दी बॉल. जल्लोष येईल आता रुद्रा रायडर्स या डगआउट मध्ये. विकेट जाईल. फलंदाज बॅक टू दी पवेलियन गॉन. थोडीशी पोट फिरवली होती या बॉलवर. लॉंगांच्या दिशेने बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र कॅप्टन निशांत पाटील त्या ठिकाणी होता. हे आपण बघितलं. थोडीशी बोट फिरवली. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने. निशांत पाटीलने चांगलं जजमेंट, चांगलं संतुलन बनवलं, चांगला कॅच घेतला. विकेट मिळवली. विकेट नंबर 4 डाऊन. खराब स्थितीमध्ये संकटामध्ये सापडताना दिसते आपल्याला जय श्रीराम प्रवीण गुप्ता फॅम टीम. या ठिकाणून जर सावरायचं असेल तर हे हर्षद म्हात्रे याला चांगली बॅटिंग करावी लागेल. टीमच्या कॅप्टनला आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी अटॅकिंग आणि चांगली बॅटिंग जरूर करावी लागणार आहे. 16 वर 4 विकेट. जबरदस्त बॉलिंग. या ओव्हरमध्ये बघितलं तर हार्दिकच्या नावावर सुद्धा 1 विकेट जाते. दुसऱ्याच बॉलवर चौकार आला होता मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते हार्दिक पारधी याने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती पवार याही फलंदाजच्या नावावरती विक्रम आहे. त्याचा देखील उल्लेख करूया. पहिला बॉल फटका हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तिथे चांगला झेल. जल्लोष पुन्हा एकदा टीम रुद्रा रायडर संघाच्या डगआउट मध्ये. विकेट फलंदाज निवृत्ती पवार आल्या पावली परतावं लागेल. ड्रॉफ्ट केलं होतं या बॉलला. यश पाटील लॉंग ऑफच्या दिशेने उभा होता. चांगलं कॅच घेतलं यशने आणि हा जल्लोष आपण बघू शकतो. यशचा ही विकेट मिळाल्यानंतर 5वा गडी बाद होतोय जय श्रीराम कॉमन टीमचा. 16 वर 5 अशी स्थिती आहे आणि या स्थितीतून उभारण्यासाठी नक्कीच एक चांगली पार्टनरशिपची आवश्यकता. मात्र लगातार विकेट जाताना दिसतात आणि अंतिम बॉल होता हार्दिक पारधीचा. 2 विकेट मिळवल्या या ओव्हरमध्ये. अंतिम 2 बॉलवर हार्दिक पारधीने. स्कोर जर बघितला तर झालेला आहे 16 आणि विकेट जाण्याचा क्रम जर आपण बघितला तर पहिला विकेट 7 वर, दुसरा 9 वर, तिसरा 9 वर, त्याच्यानंतर 16 वर लगातार 4था आणि 5वा विकेट गेलेला आहे जय श्रीराम कॉमन टीमचा. 76चं टार्गेट. आता मात्र 15च्या रन रेटनी बॅटिंग करावी लागेल कारण रन रेट 8. रिक्वेअर रन रेट जर आपण पाहिला तर 15च्या घरामध्ये. शैलेश शेलार सध्या आपण बघतोय खेळण्यासाठी आलेले आहे. नॉन स्ट्राईक एंडला एकाच इनिंग त्यांनी खेळली आहे. एका इनिंग मध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत आणि आज सुद्धा 20 ते 25 धावा त्यांनी जर बनवल्या तर जय श्रीराम टीमसाठी नक्कीच त्या भरपूर उपयुक्त धावा ठरतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय यश पाटील. कंटिन्यू आपला स्पेल पूर्ण करत असताना व्हीआयपी डाईस सेंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने यश पाटील. पॉसिंग शॉट हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता होईल का नाही. मिड ऑफच्या दिशेने बॉल लँड होतो नोमॅन ठिकाणी. या ठिकाणी आपण बघतोय 1 रन कंप्लीट केली जाते. 2 रन कंप्लीट केलेले आहेत दोन्ही बॅटरने. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स 18 लॉस ऑफ 5 विकेट. गती जास्त आहे यशच्या गोलंदाजीमध्ये त्यामुळे थोडंसं मिस टाइम शॉट आपण बघितले. 2 कॉटन बोर्ड सुद्धा आपण बघितले होते. निश्चित स्वरूपात पहिले षटक यशने हाताळलं. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 विकेट ज्यांनी प्राप्त केल्यात ते षटक या मॅचचं निर्णायक राहिलं.
त्यामध्ये धावा जरूर खर्च केलेले आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर हर्षद म्हात्रे. पुढचा बॉल इथे हवेत खेळला बॉल, बॅटची लिडिंग एज अजय पाटील पोचण्याचा प्रयत्न करते, परंतु 3 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मध्ये हा बॉल लँड होतोय आणि या बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. हेमंत सर, कधी तुम्ही उल्लेख केला अजय पाटील जे यष्टीरक्षक आहेत, चांगली यष्टीरक्षकाची भूमिका या कामन परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. अकबर यांना देखील विसरून चालणार नाही आहे. एक उत्कृष्ट दर्जाचे यष्टीरक्षक म्हणून अकबर शेख यांच्याकडे देखील पाहिले जाते. भरपूर उंच हा बॉल गेला होता, बघितलं जजमेंट करण्यासाठी चुकलं, अजय पाटील सुद्धा चुकला, त्यानंतर जितेंद्र माळी होता, जजमेंट चुकलं, नो मॅन ठिकाणी हा बॉल पडतो. 3 फिल्डर गेले होते कॅच घेण्यासाठी. जीवनदान मिळते फलंदाज हर्षद म्हात्रेला. हर्षद जाऊन पोहोचतो 8 वर. शैलेश सध्या आपण बघतो स्ट्राईक एंडवर येतोय. शैलेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. यशचं बॉलिंग अनालिसिस जर आपण बघितलं तर 1.2 ओव्हरमध्ये 13 धावा देत असताना 3 विकेट नावावर आहेत या मॅच मध्ये यश याच्या. पुन्हा एकदा यश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला चांगला बॉल, थोडासा रायझिंग बॉल टाकला होता, लेंथ बॉल होता, विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. कुठल्या प्रकारची रन नाहीये, डॉट बॉल, प्ले अँड मिस. इथे मैदानाच्या आतमध्ये यश पाटीलने जशी सुरुवात करून दिली त्याचं प्रत्युत्तर तर प्रतिस्पर्धी संघ जयश्रीराम आतापर्यंत देऊ शकलेला नाहीये. कारण की पहिल्या षटकात मिळवलेल्या 3 विकेट आत्मजय यश पाटीलचा वाढला. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. यश पाटील पुन्हा एकदा तयार. ओव्हरती विकेटने यावेळेला ऑफस्टिकचा भरपूर हा बॉल बाहेर हाताळलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल आलेला आहे. चेक केलं जाईल नो आहे की नाहीये. बॅटिंग वाईट दिलेला आहे, मात्र चेक केला जाईल. लाईनच्या बाहेर पडलेला आहे, लाईनवर पडलेला आहे की हा चेक केला जाईल. तिसरे पंच यावेळी स्टीव्ह एम्पायर दोन्ही सुद्धा आपण बघतोय. अमित गोलतकर सर अँड अमोल वेतसकर सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते. अतिशय जबरदस्त दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मूवीज त्याची पूर्ण टीम या ठिकाणी आहे, ज्या टीमने चांगलं काम या स्पर्धेमध्ये करताना दिसतात, ज्यामध्ये प्रोप्रायटर प्रथमेश पाटील, रवी गुलबी, त्यानंतर अरबाज, त्यानंतर विवेक, भावेश, गणेश, समेश हे कॅमेरामॅन सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतात. चेक केलं जाते, बघूया वाईड आहे की नोचा एक फायदा की फ्री हिट मिळतोय. हा मोठा फायदा मिळतो आणि सध्या फ्री हिटचा खूप गरज आहे जय श्रीराम कामन टीमसाठी. प्रवीण गुप्ता सध्या आपण बघतोय नक्कीच मोटिवेट करताना दिसतात ते आपल्या टीमला. अपेक्षा आहे त्यांची अद्यापही की आपली टीम चांगली कामगिरी करू शकतात. अर्धा संघ निम्बा सर्ग तंबूमध्ये पोहोचलेला आहे, मात्र जोपर्यंत हर्षद म्हात्रे खेळपट्टीवर टिकून राहील, खतऱ्याची घंटी वाजत राहील ती रुद्र रायडर्स टीम समोर. कर हर्षद म्हात्रे असा एक खेळाडू आहे, तो कधीही हा खेळ ही मॅच नो बॉलचा इशारा पंचांचा हा बघू शकतो आपण. लाईनवर बॉल पडला होता, फ्री हिट असेल पुढील बॉलवर. फ्री हिटचा नक्कीच फायदा मिळेल आणि फ्री हिटचा बॉल कोण फेस करेल तर तो बॅटर आपण बघतोय शैलेश शेलार इज ऑन स्ट्राईक. यश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिटचा बॉल टाकणं सुद्धा जिम्मेदारीचं काम आहे, कारण फ्री लाईन्स मिळते बॅटरला. अंदाधुंद बॅट चालवतात बॅटर सुद्धा. ओव्हर द विकेटने ओ चांगला बॉल, मात्र फ्री हिट होता या ठिकाणी. जल्लोष अजय पाटील याचा जरूर एज लागली होती, मात्र फ्री हिटचा फायदा मिळताना दिसतोय. हा फायदा झालेला आहे जय श्रीराम कामन टीमला, हा फायदा होतोय शैलेश याला. खरं तर क्रिकेटमध्ये ज्या वेळेला एखादी कॅच येते आणि कॅच घेतल्यानंतर हे सेलिब्रेशन केलं जातं, कारण की प्रत्येक विकेट प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची राहिली आहे. लक्ष नव्हतं यष्टीरक्षक अजय पाटीलचं, परंतु जल्लोष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. व्यवस्थित बॅटच्या रडरमध्ये चेंडू येऊ शकलेला नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालले वेगाने. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे यश पटेलने केली, चुकी. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाही आहे. 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. रॉंग एंडकडे थ्रो झाला होता या ठिकाणी आपण बघितलं. स्ट्राईक एंडकडे थ्रो व्हायला पाहिजे होता. स्ट्राईक एंडकडे थ्रो झाला असता कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र नॉन स्ट्राईक एंड गोलंदाजी हातामध्ये थ्रो झाला आणि संधी मिळाली. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलंय शैलेश शेलार याने. तिसऱ्या बॉलवर आपलं खातं ओपन केलंय. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 22.
5 गडीच्या मोबदल्यात. यश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर बाहेर हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा शफल झाला होता. फलंदाज डॉट बॉल. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय श्रीराम 76चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 22 वर 5 विकेट. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या कामांच्या नगरीमध्ये सुरू असलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामन प्रीमियर लीग 2026 पर्व हे 6वं आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर जर पाहिले गेलं तर हे म्हणजे पाटील सर गेल्या आपण 5 वर्षांपासून समालोचन जर पाहिजे तर या स्पर्धेमध्ये करत आहात, या परिसरामध्ये करत आहात. परंतु हेमंत सर एकमात्राची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये जर पाहिजे तर लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप चांगलं आयोजन आहे स्पर्धेचं. हे आपण बघू शकतो आपले स्पॉन्सर्स ज्यांचे कटआउट्स आपण बघतोय. श्री प्रदीप गुप्ता, श्री राहुल गुप्ता यांचं विशेष सहकार्य आहे या केपीएल साठी. त्यानंतर आपण हे बघू शकतोय कैलासवासी शोभा, रमेश विरारकर महिला कक्ष सौजन्य आहे, अतुल विरारकर कामन. त्यानंतर आपण बघू शकतो सदानंद भिवा बाबर जे सौजन्य केलेले भावेश सदानंद बाबर यांनी. त्यानंतर स्वर्गीय जयेश जयू घरत स्टँड अर्नाला हा खास स्टँड आपण बनवलेला आहे या केपीएल साठी. ही श्रद्धांजली आहे स्वर्गीय जयेश घरत यांच्यासाठी. त्यानंतर वर्षा फाउंडेशन अनिल पाटील यांनी सुद्धा चांगलं सपोर्ट केले, विशेष सहकार्य आहे केपीएल साठी. आणि आणखीन भरपूर सहकार्य या केपीएल साठी लाभलेले हे प्रेक्षक आपण बघू शकतोय. ही पार्किंगची व्यवस्था आहे अतिशय जबरदस्त. ह्या क्रिकेटचं आयोजन कैलासवासी दयानंद धर्माजी पाटील, त्यानंतर कैलासवासी मनोज गजानन म्हात्रे, सौजन्य करण मनोज म्हात्रे यांच्याकडून हे आपण बघतो स्टँड्स उपलब्ध झालेले. जाऊया आपण मॅचकडे. 3 ओव्हर शेष. 3 ओव्हरमध्ये किती हे रन हवे आहेत? हार्दिक पार्थिव पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आपलं स्पेल मधली ही दुसरी ओव्हर असेल, म्हणजे 2 गोलंदाजाचा वापर केलाय 4 ओव्हरसाठी. पहिल्या स्विचित खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. विकेट किपर अजय पाटील चांगली कामगिरी. हा बघितला वॉटर डिलिव्हरी जबरदस्त बॉल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. हार्दिक कडे देखील भरपूर चांगला अनुभव आहे. पहा तुम्ही जेवढं चांगलं क्रिकेट खेळाल, जेवढं तुम्ही स्पर्धा खेळाल, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं क्रिकेट तुमचं बहरत जाईल. आणि तेच हार्दिकचा पण सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. पहिला बॉल आला डॉट, षटकाला झालं सुरुवात. षटक क्रमांक 4 पण मैदानाच्या आतमध्ये बघता स्ट्राईक एंडवरती हर्षद म्हात्रे. या पुढचा बॉल पहिल्यांतर उसळी घेणारा बॉल थोडासा बाहेर निघतोय, कट होतोय आणि इथे विकेट किपरला अगदी जर पाहिलं गेलं तर खूप चांगली यष्टी रक्षकाची भूमिका पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल होतो. कमबॅक केलंय या षटकामध्ये हार्दिक या गोलंदाजाने. 16 बॉल शेष आहेत. 16 बॉल मध्ये आणखीन 54 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. थोडंसं नक्कीच कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. हो, यावेळेला फटका तर चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डिस्पॅच केलाय 6 रनसाठी षटकार. ज्या फटक्यांची आतुरतेने वाट होती टीम जय श्रीराम संघासाठी, तो फटका फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षद म्हात्रेच्या बॅटमधून. आणि ज्यावेळेला हर्षद मैदानाच्या आतमध्ये आले होते, हेमंत सरांनी सांगितलं होतं हा डिटर फलंदाज आहेत, मोठमोठ्या धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पाहूया मॅचवरती पलटवार केला जाईल का. हार्दिकच्या 3ऱ्या बॉलवरती षटकार खेचलाय.
इथे हवेत खेळलाय. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केलाय. पुन्हा एकदा जल्लोष रुद्रा रायडर्स या टीमच्या डगआउट मध्ये संपूर्ण खेळाडूंमध्ये. जस्ट विकेट जाते आहे पण बघितलं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लिपिंग एज लागली, हवेत बॉल होता आणि त्यानंतर वैभव पाटील आला समोर, जबरदस्त कॅच घेतला वैभव पाटीलने मॅन फ्रॉम नागले आणि हा विकेट जातोय. जी एक उम्मीद होती, शेवटची अपेक्षा अशा होती, ती सुद्धा या ठिकाणी मंदावलेली दिसते. जय श्रीराम कामन या टीमची 6वा गडी बाद होतोय. जय श्रीराम कामन टीमचा 28 वर 6 अशी स्थिती आहे. षटकार लागल्यानंतर लगेचच कमबॅक केलंय ते हार्दिक पारधीने, विकेट मिळवलंय आणि हार्दिक पारधीच्या नावावर सुद्धा 3 विकेट जातात. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजाने 3-3 विकेट मिळवलेले आहेत. यशच्या नावावर 3 आणि हार्दिकच्या नावावर सुद्धा 3. बॉलिंग ट्रॅकवर हार्दिक पुन्हा सज्ज होईल. हो फटका तर चांगला आहे, बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर, वाईडिश डीप इन विकेटला, आउट ऑफ द पार्क, सारनसडी षटकार. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारलाय. ऑन साइडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती तब्बल आणि डबल 34 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हेमंत सर, हे फटके जर पहिल्या 2 षटकामधून वेगाने आले असते तर कदापि या धावसंख्येला अगदी जर पाहिलं गेलं तर गाठलं गेलं असतं. यस, बॉल दिला जाईल. कैलास आल्या आल्या षटकाने आपलं खातं ओपन केलंय. कैलास प्रजापती, ज्याला चांगो या नावाने सुद्धा ओळखलं जात आहे, केपीएल मध्ये चांगली कामगिरी आहे. कैलास प्रजापती याची आतापर्यंत या षटकाराच्या अगोदर जर आपण बघितलं तर 84 रन्स त्याच्या नावावर आहेत केपीएल मधल्या आणि आक्रमक सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच कैलासनी सांगितलेलं की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. नाही, खूप चांगला फटका खेळला गेला. पुन्हा एकदा मॅच वरती पलटवर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारची जर बॅटिंग राहिली तर कदापि मॅच मध्ये शिडकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल. बैठक स्ट्रोक खेळलाय. मागचा पाय वाकवत असताना पुढच्या पायावरती बॅलन्स केले, बॉलला पाठवले डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा केपीएल षटकार. बॉलवर 2 षटकार ठोकतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 40 रन्स. 18च्या रिक्वायर रन रेटने आता बॅटिंग करावी लागेल, म्हणजेच 12 बॉल आणि 36ची आवश्यकता. आणि हे मैदान असं आहे, या मैदानामध्ये 12 बॉल 36 एवढं कठीण आव्हान नाही आहे, म्हणजेच मॅच ऑन आहे. मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा आलेली आहे या 2 षटकाराने. 12 बॉल मध्ये 36. हेमंत सर, जे 2 मारले षटकार, इथे तशाच पद्धतीचे 6 षटकार आवश्यकता आहेत. आता पाहूया त्या मॅच मध्ये कशा पद्धतीचे मॅच रंगेल. शेवटच्या बॉलपर्यंत नक्की जाईल ही मॅच, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. आता 5व्या षटकात कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल पाहणं महत्वाचं राहणार आहे. आणि षटक क्रमांक 5 मध्ये प्रवीण परेड या गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. प्रवीण परेड बॉलिंग ट्रॅकवर येतोय. लेफ्ट आर्मर आहे प्रवीण परेड. लेग ब्रेक अतिशय चांगला टाकतो, लेग कटर अप्रतिम टाकतोय प्रवीण परेड. मात्र या मॅच मध्ये बघूया, केपीएलचा जो मंच आहे, मोठा मंच आहे, या ठिकाणी प्रेशर सुद्धा असतोय. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उतरता आपण बघितले की मोठे मोठे जे खेळाडू आहेत ते या केपीएल मध्ये थोडेसे नाकामयाब ठरलेत. मात्र प्रवीण परेड चांगली कामगिरी करावी लागेल. कैलास प्रजापतीने सुरुवात दमदार केली. 600च्या स्ट्राईक रेटने 12 धावा बनवले 2 बॉल मध्ये. प्रवीणचा पहिला बॉल, हो क्रॉस पॅडेड शॉट करण्याचा प्रयत्न, खाली राहतो बॉल. विकेट किपर आपण बघितला, अगदी क्लोज विकेट किपिंग करताना दिसतोय अजय पाटील. चांगली विकेट किपिंग. पहिला बॉल डॉट. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय 2023 मध्ये. याच गोलंदाजाने जर पाहिलं गेलं तर या कामल प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक साधली होती. छत्रपती वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना बाबा 9191 या संघाच्या विरोधात. ही देखील एक चांगली माहिती. 16 विकेट आतापर्यंत नावावर आहेत प्रवीण परेडच्या 15 मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये हा सुद्धा गोलंदाज विकेट घेतोच.
11 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. इथे पडल्यानंतर शरीरभेदी मारा पाहायला मिळतो अजय पाटील. जबरदस्त विकेट किपरिंग. बॉलला जसं पकडलं त्यानंतर डायरेक्ट या स्टँड वरती लावलं गेलं. थोडेसे फलंदाज पुढे आले आणि त्याचा फायदा इथे जर पाहिलं गेलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये सुरळीतपणे चालू होतं. परंतु या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण परेट आले आणि त्यानंतर त्याने देखील विकेट घेतलेली आहे. अजय पाटील जबरदस्त विकेट किपिंग आणि हे काय एफर्ट दाखवतोय, काय चतुराई आहे अजय पाटीलची. वाटत नाहीये 45 प्लसचा हा खेळाडू आहे, मात्र तरुणांना लाजवेल अशी कामगिरी विकेटच्या मागे करताना दिसतो अजय पाटील. हे विकेट आपण बघितले. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी अरबाज खान. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे, मात्र या प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल अरबाज खान अँड कैलास प्रजापती याला. 2 बॉल तर अप्रतिम टाकलेत गोलंदाज प्रवीण परेटने. नक्कीच प्रेशर मध्ये आणलेला आहे जय श्रीराम टीमला. उर्वरित 10 बॉल शेष. 10 बॉल मध्ये 36ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिली मॅच अतिशय महत्वाची असते दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल प्रवीण परेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा अरबाज खान साठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. 1 रन पूर्ण. लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. एक्स्ट्राच्या रुपयाने धाव मिळते. धाव फलक हलता होतोय. धाव फलक जातोय 41 वर. 35 रनची आणखीन आवश्यकता. 9 बॉल शेष. पहा हेमंत सर, ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करत होता. 3 ओव्हरमध्ये 31 बनल्या होत्या. त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये 45 बनल्यात. एक प्रामुख्याने मूळ गोष्ट या मॅचमध्ये पाहायला मिळाली. धीम्यागतीचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या टप्प्यामध्ये येऊ शकला नाही. या बॉल एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न. अजय पाटील यष्टीरक्षक आहेत आणि तिथे कुठली चुकी होणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वीरित्या जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धाव संख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 43च्या घरामध्ये. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 8 बॉलमध्ये 33 धावा. या 2 चेंडूवर हेमंत सर कदापि 6 धावा तरी येणं गरजेची गोष्ट आहे. एखादा मोठा फटकाराला मॅचची मोमेंटम बदलून देईल, परंतु 2 बॉलवरती जास्तीत जास्त धावा टीम जय श्रीराम च्या फलंदाजांना इथे बनवावं लागेल. यस, नक्कीच. जर बघितलं तर आतापर्यंत जबरदस्त बॉलिंग केले ती गोलंदाज प्रवीण परेटने. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाहीये प्रवीण परेटने. चांगली बॉलिंग केली आहे. सध्या आपण बघतोय कैलास प्रजापती. हो, आणखीन एक चांगला बॉल. अपील स्टंपिंगची. अगदी चतुर विकेट किपर अजय पाटील. चांगली विकेट किपिंग, मात्र नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर पाटील यावेळेस फलंदाजांवर. हे बघितलं आपण. चांगली विकेट किपिंग मात्र आपल्या पॉपिन किज मध्ये होता या ठिकाणी कैलास प्रजापती. अंतिम 7 बॉल शेष. 7 बॉल मध्ये 33ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय श्रीराम टीमला. क्या बात आहे. अजय पाटील खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका अदा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कलेक्ट करतात. यष्टांवरती लावतायत. प्रेशर आणण्याचं काम पंचांवरती करून देत आहेत. शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वेगाने बॉलपर्यंत पोहोचलेत. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. आता मॅचचं समीकरण थोडंसं अवघड आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 बॉलमध्ये करायचे 32 धावा. 6 चेंडू 32 धावा. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. कामांच्या परिसरामध्ये चालू असलेली या संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेपैकी एक ही स्पर्धा कामन प्रीमियर लीग 2026. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण येऊया. 6 बॉल 32. निर्णायक षटकामध्ये प्रवीण परेटकडे बॉलिंग दिली. प्रवीण परेटने फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केल्या. एक 22 रुपयाने रन आली होती लेग बाय 22 रुपयाने.
तर खूपच कमी रन दिल्या. निर्णायक ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली, आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये आणलेलं आहे रुद्र रायडर्स टीमला प्रवीण परेडने. आणि अंतिम 6 बॉल शेष, 32ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय निशांक पाटील. 6 बॉल 32 सध्यापर्यंत कॉमन क्रिकेटमध्ये झालेल्या नाही आहेत. आणि या ठिकाणी जर रुद्र रायडर्स टीम मॅच जिंकते तिथे फक्त मॅच जिंकेल, आणि जर जय श्रीराम कॉमन टीम या ठिकाणी जर मॅच जिंकली तर कॉमन क्रिकेटमध्ये हा इतिहास बनेल. 6 बॉलमध्ये 32. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर निशांक पाटील स्वतः कॅप्टन आहे. जास्त प्रेशर नसेल कारण 32 रन आहेत. म्हणजे कधी कधी 32 रन सुद्धा झालेले आहेत क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी इतिहास बनवावा लागेल. कैलास प्रजापती चांगो स्ट्राईक एंडवर 2 मोठे उत्तुंग षटकार कैलासच्या बॅटमधून आलेले आहेत. मात्र या वेळेला बघूया निशांकच्या समोर तो मोठी फटकेबाजी करेल का. निशांक स्पिनर बॉलर आहे, फिरकी गोलंदाज आहे. लेग स्पिन अतिशय चांगला करतोय. पहिला बॉल घेऊन जाईल कैलाससाठी. पहिलाच बॉल फुल टॉस होता, चुकतो फलंदाज. मोठा फटका खेळण्यासाठी एक चांगला बॉल, मात्र लाईनला मिस झाला होता आणि हा जातोय डॉट बॉल. निशांकने देखील अशाच पद्धतीचे ते शेवटचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपात खेळले गेले. आणि निशांकला माहिती आहे कुठल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. स्पर्धेमध्ये पहिला बॉल हाताळला डॉट. धीम्या गतीचा बॉल ओळखू शकले नाही आहेत. पडल्यानंतर थोडासा बाहेर फिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळतो. निशांक एक लेग कटर गोलंदाज आहेत आणि हे दिसून आले. लेग स्पिन बॉलिंग जबरदस्त टाकतोय, मनगटाचा चांगला वापर करतोय. व्हिस स्पिनर आहे गोलंदाज निशांक पाटील. चांगली बॉलिंग पहिल्या 2 बॉलमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग हे बघू शकतो आपण. मनगटाचा चांगला वापर करतोय आणि आणखीन एक चांगला लेग स्पिन बॉल. 3 लगातार डॉट बॉल टाकलेत कॅप्टन निशांक पाटीलने. आता उर्वरित 3 बॉल 32ची आवश्यकता आणि हे अशक्य झालेलं आहे जय श्रीराम टीमसाठी. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. पुन्हा एकदा हा लगातारचा हेमंत सर 4था बॉल डॉट आलेला आहे. या विकेटवर मिडन ओव्हर करणं यस व्हाईट साठी रेफर केलेला आहे. बॅटिंग करणारी टीमने DRS ची मागणी केलेली आहे. बघू आपण हा वाईड आहे की नाही. टीव्ही अंपायर सुद्धा काय मनगटाचा चांगला वापर करतोय. बॉल आपण बघितला शफल झाला होता, फलंदाज टर्न झाला, फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. मेडन ओव्हर टाकतोय की नाही बघायचं आहे. 4 बॉल तो डॉट टाकलेले आहेत निशांक पाटीलने. अंतिम 2 बॉल शेष. हा सामना पूर्णपणे झुकलेला आणि जिंकलेला असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. तो म्हणजे रुद्र रायडर्स. फटका चांगला आहे, बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी स्वर्गीय रेखा रामचंद्र सावंत स्टॅनच्या वरून 6 रनसाठी षटकार. कैलास चांगोच्या बॅट मधून या KPL मधला 55वा फलंदाज ठरतोय ज्यांनी 100 रन्स पूर्ण केलेले आहेत. हा पूर्ण लेखाजोखा आमचे स्कोरर विजय कांबळे अँड प्रथमेश त्रिमुखे यांच्या माध्यमातून मिळतोय. ओमकार त्रिमुखे यांच्या माध्यमातून मिळते. हो यावेळेला लास्ट बॉल आणि या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे ती रुद्र रायडर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. चांगली कामगिरी, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॅटिंग सुद्धा पाहिली रुद्र रायडर्स टीमची. आणि कुठेतरी थोडासा मागे पडला जय श्रीराम टीम. ज्या वेळेस विकेट गेले त्यांच्या, त्या विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर मध्ये आला जय श्रीराम टीम. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? निलेश परेड 15 बॉल मध्ये 25. निलेश परेड इज द मॅन ऑफ द मॅच. फायटर ऑफ द मॅच घेऊ ना चांगो. अँड फायटर ऑफ द मॅच चांगो. चांगो आपण सुद्धा यायचं आहे. कैलास प्रजापती आपण सुद्धा या. मॅन ऑफ द मॅच लगेच आपण यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. हा ते पण बोलवले.
चला दोन टीम कॅप्टन या. रुद्र रायडर्स टीम कॅप्टन, विनंती असेल माननीय श्री सूर्यकांतजी भगत यांना आपण मुख्य मंचावर यायचे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन SK स्पोर्ट टीम कॅप्टन जतीन देवळीकर आलेले आहेत. निशांक पाटील लगेच या. मॅन ऑफ द मॅच आपण सुद्धा या. त्यानंतर फायटर ऑफ द मॅच कैलास प्रजापती आपण सुद्धा या. माननीय श्री महेशजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. महेश पाटील आपण या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी येतील. जतीन देवळीकर पहिला सामना जिंकलेला आहे. वेलकम जतीन. टॉस बॉक्समध्ये आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. हा जे युनिस इब्राहिम शेख हे प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स जे स्पॉन्सर्स केलेला आहे असलम भाई शेख याने. महेश पाटील वेलकम. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी येतील. पहिला टॉस केला जाईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूने KC आहे, दुसऱ्या बाजूने KPL. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचं आहे. कॉल KC इज कॉल अँड इट इज KPL. टॉस जिंकलेला आहे तो रुद्र रायडर्स टीमने. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आम्ही करू. पहिल्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स झाला टीमचा, कसं वाटते तुम्हाला? सर्व पोरं चांगलीच केली आणि या मॅचमध्ये पण आम्ही परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. SK टीम एक चांगली टीम आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही काय अभ्यास केलेला आहे का? आता ते मॅच चालू असताना समजेल. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस हारले आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच करणार होतो. मात्र आता बॅटिंग आहे, समोरच्या टीमला टार्गेट ठेवायचं आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दिसते, गोलंदाजी लाईन सुद्धा चांगली आहे समोरच्या टीमची. तर काय वाटते तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काय नाही, फक्त आम्ही 70+ मारण्याचा प्रयत्न करू. आणि कुठले बॉलर आहे त्याच्यावर तुम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न कराल? सर्वच बॉलरवर अटॅक करू आम्ही. पहिला सामना केला, काय अनुभव आला? या कारण प्रत्येक सीझनमध्ये थोडंसं ग्राउंड आणि इतर हवामान वेगळं असतं. नाही, ग्राउंडचा अंदाज चांगला आहे, त्यामुळे थोडा परफॉर्मन्ससाठी फायदा होतो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि मी विनंती करतोय महेशजी पाटील आणि सचिनजी घाग यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. निशांक पाटील मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर केले नितीन म्हात्रे यांनी, स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी क्रिस्टलची मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून फिरदौस अख्तर शेख यांच्याकडून स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर राशी मेडिकल अँड सुपर मार्केट यांच्याकडून हा बकेट दिला जातोय मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर पाटील परिवार मोरीगाव स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ फूड बकेट दिलं जाते मॅन ऑफ द मॅच. बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच शर्ट पीस अँड पॅन्ट पीस दिले जाते. त्यानंतर कल्पेश अग्रिकट्टा, अग्री स्वाद चाखायचा असेल तर कल्पेश अग्रिकट्ट्यावर जा. त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स बाबू धुमाल स्पॉन्सर्स. हकीम मोबाईल शॉप हकीम खान यांच्याकडून स्पॉन्सर्स ब्लूटूथ. आणि त्यानंतर डायमंड टायर्स सरफराज भाई यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी. कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच. निलेश परेड मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन निलेश KPL मोठी स्पर्धा आहे आणि KPL मध्ये जर मॅन ऑफ द मॅच मिळते तर कसं फिलिंग होते तुम्हाला? खूप छान वाटतं. जी आज तुझी बॅटिंग झाली, अतिशय चांगली बॅटिंग झाली. तुने 11 बॉलमध्ये 25 टोकले आणि तुला जी संधी दिली रुद्र रायडर्स टीममध्ये घेतलंय त्याबद्दल काय म्हणशील? नाही राव,
धन्यवाद त्यांचं मानेन. जे फटकेबाजी तुम्ही केली त्यामधील कुठला तुझा फेवरेट फटका होता? स्कूप शॉट. थँक्यू सो मच. बॅटने जास्त बोलतोय, मुखाने थोडं कमी बोलतोय ARM प्रमाणे, कारण ARM म्युझिक चांगली देतात मध्ये बोलतात कमी. चला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मी विनंती करतोय सचिन का पुन्हा या आपल्या शुभ हस्ते जे स्पॉन्सर झाले एक षटकारासाठी उमेश पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून स्पॉन्सर हे पारितोषिक आहे. रोख रक्कम 200 रुपये. त्यानंतर फायटर ऑफ द मॅच. मागच्या मॅच पासून आपण जे डॉक्टर्स आले होते त्यांनी बघितलं योगेश डॉक्टर योग्यम हॉस्पिटल वसई यांच्यामार्फत एक कॅप आहे फायटर ऑफ द मॅच. कैलास ती रुद्र रायडर्स टीमची आणि ही आकर्षक कॅप दिली जाईल फायटर ऑफ द मॅच. हे आकर्षक कॅप योग्यम हॉस्पिटल वसई डॉक्टर योगेश यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ही कॅप आपण बघतोय फायटर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन. वेल आहे त्यामुळे आपण सुद्धा विचारूया कैलासला. कैलास आल्या आल्या 2 षटकार ठोकले, मात्र त्यानंतर तसे बॅटला बॉल आले नाहीये. हो, थोडं हे झालं. हॅलो हॅलो हॅलो. चला मॅचला होईल सुरुवात. विनिंग टीम दोन्ही सुद्धा लढताना दिसतील. या मॅच मध्ये ही मॅच अतिशय महत्वाची आहे. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती सुपर 8 मध्ये सुपर संडे मध्ये जाईल आणि खरोखरच ही अतिशय महत्वाची मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बघितलं SK टीम कॅप्टन जतीन देवळीकर आणि त्यानंतर निशांक पाटील टॉस बॉक्स मध्ये आले. टॉस जिंकला तो रुद्र रायडर्स टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते SK स्पोर्ट टीमला. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडगे.